नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत। या विषयात आपण ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेद्वारे OAW 50 मिलीमीटर बाह्य व्यास आणि 3 मिलीमीटर जाडीच्या MS पाईप वरील पाईप टी जॉइंट बद्दल शिकूया। उद्देश: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 90° टी ब्रांच साठी डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यास, परिमाण आणि टॅक वेल्ड नुसार पाईप्स कापून तयार करण्यास, पाईप वेल्ड करण्यास आणि कोन पुन्हा तपासण्यास, व्हिज्युअली तपासणी आणि दोष पाहण्यास। चला वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक साधने पाहू। स्टील रूल, सेंटर पंच, बॉल पिन हैमर, एंगल ग्राइंडर, हाफ राउंड फाइल, बेंच वाइज, ट्राई स्क्वेयर, चिपिंग हैमर, स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट। नॉझल क्रमांक 7, CCMS फिलर रॉड 3 mm, OAW सेटअप, सिलेंडर की, टिप क्लीनर, स्पार्क लाइटर, गैस वेल्डिंग गॉगल्स। चला पाईप टी जॉइंटची प्री वेल्डिंग प्रक्रिया पाहू। समांतर रेषा पद्धतीने समान व्यासाच्या 90° टी पाईपसाठी पॅटर्न डेव्हलप करा। पाईपच्या योग्य आकार वापरल्याची खात्री करा। प्लॅन आणि एलिव्हेशन बनवा। अर्धवर्तुळ 6 भागांमध्ये विभाजित करा। वर्तुळाच्या परिघाच्या परिमाणासह डेव्हलपमेंट ड्रॉइंग काढा आणि 12 खंड करा। हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल प्रोजेक्शन रेषांवर छेदनबिंदू असलेले प्रोफाइल काढा। ते पाईप्सवर कापून पेस्ट करा। प्रोफाइलवर पंच मार्क करा। पंच मार्क्ड प्रोफाइल सह ब्रांच पाईप आणि मुख्य पाईप कट करा। ब्रांच पाईप मुख्य पाईपसह 90° कोनात सेट करा आणि अलाइन करा। नॉझल 7, CCMS रॉड 3 mm, न्यूट्रल फ्लेम 0.15 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर।
टॅग जॉईंटला 4 ठिकाणी 90 अंश अंतराने आणि रूटमध्ये 2 mm अंतराने वेल्ड करा. आता ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेत OAW द्वारे MS पाईप 50 mm डाऊन हँडच्या स्थितीत पाईप T जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड T जॉईंट ठेवा. ब्लो पाईप आणि फिलर रॉडमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय फेरफार करणे सोयीस्कर बनवण्यासाठी टॅग केलेले पाईप T जॉईंट योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करा. पाईप फिरवल्याशिवाय ब्लो पाईप आणि फिलर रॉडमध्ये फेरफार करून जॉईंट वेल्ड करा. संपूर्ण वेल्डिंगमध्ये की होल राखून ठेवा आणि जॉईंटच्या दोन्ही कडांना चांगले रूट पेनिट्रेशन आणि फ्युजन सुनिश्चित करण्यासाठी ब्लो पाईपला बाजूच्या बाजूने गती द्या. नवीन सेक्टरच्या सुरुवातीसह वेल्डेड केलेल्या मागील सेक्टरच्या क्रेटरला योग्यरित्या फ्यूज करण्याची काळजी घ्या. डावीकडील तंत्राचा वापर करून कर्व्ह जॉईंटच्या बाजूने 4 सेक्टर 1, 2, 3 आणि 4 मध्ये वेल्ड पूर्ण करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड तपासा. आता आपण OAW प्रक्रियेद्वारे MS पाईप 50 mm बाह्य व्यास आणि 3 mm भिंतीच्या जाडीची सावधगिरी आणि तपासणी यावर चर्चा करूया. जॉईंटच्या संपूर्ण प्रोफाइलचे एक समान वेल्ड साईज आणि शेप तपासा. वेल्डचा फेस किंचित कॉन्व्हेक्स आहे. वेल्ड बीड्सच्या कडा चांगल्या फ्युजनमध्ये आहेत, ओव्हरलॅप नाही आणि अंडरकट नाही. पाईप्सच्या पृष्ठभागाच्या आत पेनिट्रेशन आणि फ्युजन तपासा. आता दोष पाहूया. ब्लो होल, अंडरकट, असमान तरंग, अधिक मजबूतीकरण, या विषयात आपण शिकलो आहोत
90 डिग्री टी ब्रांच साठी डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यास, परिमाणे आणि टॅक वेल्ड नुसार पाइप्स कापून तयार करण्यास, पाइप वेल्ड करण्यास आणि कोन पुन्हा तपासण्यास, व्हिज्युअली तपासणी आणि दोष पाहण्यास. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.